वर्धा जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे, तिथे फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला जाते आणि ते कुठे आहे आणि काय आहे ते सगळं बघण्यासाठी तुम्ही तेवढं फॉलोचं बटन दाबून द्या बरं. काय विषय पब्लिक. सगळ्यात पहिले आपल्याला मंडळी घ्यायला आली, त्याच्यानंतर आम्ही टेंट जवळ पोहोचलो आणि इथं आमच्या सगळ्या फॅमिलीतले लोक बसलेच होते. सगळ्यात पहिले अक्षूला विश वगैरे करून दिलं आणि त्याच्यानंतर पजाले विश करून दिलं आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही डायरेक्ट मंदिराकडे जायसाठी. हे आहे ते आपल्या श्रींच्या मंदिराचं गेट. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलो, लाईन मध्ये लागून गेलो आणि इथं फोटो काढण्यात सप्तम नाही आहे, त्या कारणाने आम्ही फोटो वगैरे काढले नाही. तरी तुम्ही लाईव्ह टीव्ही मध्ये बघू शकता, तुम्हाला दर्शन होऊन जाईल. येथे बुधवारी आणि रविवारी खूप गर्दी असते आणि इथे नेहमीसाठी यात्रा पण भरल्या जाते. विपुलने एका बॉलात पूर्ण ग्लास पाडून टाकले आणि त्याच्यानंतर आलो आम्ही कलर खेळासाठी. तुमचा भाऊ कधीच हारत नाही, एवढं लक्षात ठेवजा बरं का. त्याच्यानंतर डायरेक्ट तिकीट काउंटर आलो, तिथून 2 तिकीटा घेऊन घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो पाडण्यात आणि पाडण्याचा पूर्ण आनंद घेऊन घेतला आम्ही. एक नंबर मजा आली भाऊ, काही असो. तिथून डायरेक्ट टेंट जवळ आलो, तिथून पुरणाचा गंज वगैरे घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर आलो मशीन जवळ, पुरण वगैरे काढणं चालू करून दिलं. पुरण वगैरे काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आलो आम्ही आमच्या टेंट जवळ. तिथं अक्षूचा आणि प्रज्वलचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि आता आम्ही जातो नागपूरला. नागपूरला जाऊन काय काय येडचाले करतो ते बघण्यासाठी तुम्ही तेवढं फॉलोचं बटन दाबून द्या आणि मला प्रचंड बहुमताने विजय करा.